नमस्कार मंडळी, वेलकम टू महाराष्ट्रीयन तडका. तर चला, आज आपण बनवणार आहोत नो शुगर हाय प्रोटीन ड्रायफ्रूट्स लड्डू म्हणजेच मखाण्याचे लाडू. थंडीचे दिवस चालू आहेत, तर मस्त अशी भन्नाट रेसिपी आहे आणि पटकन बनणारी आहे. तर चला बनवूया मखाण्याचे लाडू. त्यासाठी इथे 2 चम्मच तूप घेतलेले आहे आणि त्यामध्ये 2 कप मखाने मी छान परतून घेतलेले आहेत क्रिस्पी होईपर्यंत. मखाने इथे मी छान परतून घेतलेले आहेत. त्यानंतर याच कढईमध्ये मी बारीक केलेलं खोबरंही 1-2 मिनटासाठी छान परतून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेले आहे आणि अर्धा कप बदाम घेतलेले आहेत आणि अर्धा कप काजू, हे दोन्ही आपण छान परतून घेऊया. छान परतल्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया. त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत आणि तेही छान तुपावरती आपण भाजून घेऊया. इथे तुम्हाला आवडीचे सीड्स तुम्ही इथं अजून तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर थंड झालेले मखाण्याची आपण इथं पावडर बनवून घेऊया. ही अशा पद्धतीने आपल्याला पावडर बनवायची आहे आणि आपण आपलं भाजलेलं तुपामधलं खोबरं आहे त्यामध्ये आपण ही ॲड करणार आहोत. त्यानंतर ड्रायफ्रूटची आपल्याला छानशी पावडर बनवायची आहे. ही अशा पद्धतीने तीही आपण इथे ॲड करणार आहोत. त्यानंतर यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकूया. त्यानंतर कढईमध्ये पुन्हा एकदा आपण 2 चम्मच तूप घेतलेले आहे आणि त्यामध्ये छान खजूर आपण इथे परतून घेणार आहोत. चवीनुसार खजूरचे प्रमाण इथे कमी जास्त तुम्ही करू शकता. खजूर छान सॉफ्ट होईपर्यंत याला परतायचं आहे. खजूर छान सॉफ्ट झाल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये याला ॲड करणार आहोत आणि छान एकजीव असं करून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण पंपकिन सीड्स ॲड करणार आहोत आणि हेही छान मिक्स करून घेणार आहोत. छान सर्व साहित्य इथे मिक्स झालेलं आहे आणि आपण इथे लाडू बनवून तयार करूया. या पद्धतीने सर्व लाडू आपण इथे बनवून घेणार आहोत. खूपच सुंदर आणि छान असे चवीला भन्नाट असे लागतात हे लाडू. नक्की करून बघा आणि पटकन तयार होतात आणि हे मुलांना मोठ्यांना सगळ्यांना नक्की आवडतील. खूपच पौष्टिक असे लाडू आपले इथे बनून तयार आहेत. नक्की करून बघा, नक्की आवडतील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडू आहेत मस्त, तुम्ही कराल फस्त. थँक यू.